राव कडाळे पाटील, आपण बघताय BKP मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय बघा, म्हणजे गेल्या वर्षी 6 डिसेंबर रोजी 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली होती आणि ती क्रूरपणे हत्या झाली होती. 6 डिसेंबरला भांडण झालं, 9 डिसेंबरला हत्या झाली. त्यानंतर वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडची जी सगळी टोळी आहे ती जेलमध्ये टाकली होती. परंतु त्यातला जो मुख्य आरोपी ज्याला केलाय, कृष्णा आंधळे, हा काय अद्याप पोलिसांना सापडलेला नाही आणि पोलीस फक्त तपास सुरू आहे की त्याला शोधण्याचा. पण तो आला बी आणि गेला बी, म्हणजे घरी येतोय जातोय, बायको येतोय जातोय, येतोय जातोय, म्हणजे असं. संतोष देशमुखांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख, त्यांनी तो दावा केलेला आहे की तो येतो जातो, आमच्या जीवाला आता धोका निर्माण झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ आपण काय समजायचं की पोलीस यंत्रणेचं हे कुचकामी अपयश आहे. म्हणजे पोलीस यंत्रणा सक्षमपणे आपल्या देशाचं काम करू शकत नाही, राज्यामध्ये काम करू शकत नाही, अशीच ही उदाहरणं म्हणावं लागतील ना. म्हणजे एखादा प्रमुख आरोपी हत्याकांडातला तो जर सापडत नसेल आणि तो गावात येऊन जात असेल सारखा सारखा मोटरसायकल ह्याच्यावरती कशावरती, पण तो पोलिसांना मात्र सापडत नाही, तर अशा गोष्टीचा आपण अर्थ काय काढायचा मित्रांनो. याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती, आणि चला चर्चेला सुरुवात करूया. संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ही अतिशय क्रूरपणे हत्या केली आणि या हत्येनं अख्खा महाराष्ट्र हळहळला होता. या हत्येतल्या आरोपींपैकी एक प्रमुख आरोपी म्हणून कृष्णा आंधळे याच्याकडे पाहिलं जातं आणि तो प्रमुख आरोपी आहे. आणि या प्रकरणी आता संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख यांनी जो आरोप केलाय पोलीस प्रशासनावरती, त्यानं मात्र महाराष्ट्रभर खळबळ उडालेली आहे. त्याची कारण सुद्धा तशीच की बाबा, एखादा हत्येतला आरोपी असेल आणि तो सापडतच नसेल पोलिसांना, मग तो मेला का त्याला पुरून टाकला का कुठे गेला. आणि जर तो गावात वारंवार येऊन जर जात असेल, कुटुंबाला भेटून जात असेल आणि पोलिसाला सापडत नसेल, CID ला सापडत नसेल, तर अशा गोष्टींमध्ये आपण काय म्हटलं पाहिजे, म्हणजे पोलीस यंत्रणेचं हे अपयश आहे का, कुचकामी आहे का, आपल्या देशाची राज्याची पोलीस यंत्रणा, बीड जिल्ह्याची पोलीस यंत्रणा कुचकामी आहे का, असंच काहीसं म्हणता येईल मित्रांनो. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी क्रूरपणे हत्या करण्यात आली. ही हत्या एवढी भयानक होती की अक्षरशः पाणी मागितलं तर लघवी केली गेली. आणि कसं मारलं, किती मारलं, म्हणजे हाल हाल करून मारलं. त्या संतोष देशमुखच्या हत्ये प्रकरणी जवळपास एक आरोपी वगळता सगळ्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यातला मुख्य आरोपीच कृष्णा आंधळे हा फरार आहे. आता या प्रकरणाला ॲडव्होकेट म्हणून उज्ज्वल निकम, भारतीय जनता पक्षाचे, त्यांची सुद्धा निवड केलेली आहे. आता हे सगळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी हे सगळे एकत्रच आहेत. आता काय त्याचा निकाल येतोय तो सुद्धा महत्वाचा आहे. परंतु जो मुख्य आरोपी सापडला गेला नाही पोलिसांना, त्या मुख्य फरार आरोपीबाबत मात्र तर्कवितर्क लढवले जातात. आता संतोष देशमुख यांच्या भावानं सांगितले हा धनंजय देशमुख गावामध्ये येतोय, भेटतोय, दोनदा नव्हे तर तो अनेक वेळा त्याच्या स्वतःच्या गावामध्ये आला आणि कुटुंबाला भेटून तो गेला, कुटुंबाला भेटून जातोय, परंतु CID ला मात्र तो सापडत नाही. याचं दुःख त्या धनंजय देशमुखांनी व्यक्त केलं आहे. आणि तो CID असेल, पोलीस असेल, ह्यांच्या सगळ्यांच्या संपर्कात आहे, परंतु पोलिस मात्र त्याला जाणीवपूर्वक पकडत नाहीत, असंही धनंजय देशमुखांचा आरोप आहे. आता कृष्णा आंधळे हा मोबाईल वापरत नसल्यामुळे त्याचा काही ठावठिकाणा लागत नाही. म्हणजे तो मोबाईलच वापरत नाही का, तर मोबाईलवरनं लोकेशन कळल म्हणून तो मोबाईल वापरत नाही, असंही धनंजय देशमुखांनी म्हटलेलं आहे. आता या धनंजय देशमुखांनी असंही म्हटलेलं आहे की बाबा, या कृष्णा आंधळेकडनं आमच्या कुटुंबाला जीवाचा धोका आहे, फिर्यादीला धोका आहे, फिर्यादी जर मारून टाकला तर विषय सगळा केसचा संपून जातोय, असंही त्यांचं म्हणणं आहे. तर जीवाला धोका आहे. पोलिसांनी संरक्षण तर दिलेलंच आहे, परंतु पोलीस काय करतं हे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना. आता हा तपास CID, पोलीस यंत्रणा कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करावी असंही संतोष देशमुख यांनी म्हणलेलं आहे. तो अनेक दिवस झालं फरार आहे. अनेक वेळा तो
गावामध्ये सुद्धा येऊन गेलेला आहे, परंतु तो सापडता सापडना. आता बघा ती बीड च्या जिल्हा सत्र न्यायालयाकडे ही सगळी सुनावणी आहे सुरू आहे. आता हे सुनावणी सुरू असताना बघा शनिवारी झालेल्या सुनावणीत खटल्यातला आरोपी क्रमांक 3 ते 7 यांनी विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना या प्रकरणातून हटवण्यात यावे अशी ही मागणी केला, असा सुद्धा त्यांनी अर्ज दिलेला आहे की सरकारी वकिलांना ह्याच्यातून काढलं जावं, म्हणजे असं सुद्धा म्हणलं आहे, लेखी म्हणणं आहे त्यांचं. आता या आरोपींचे जे वकील आहेत जयराम चाटे, म्हणजे जे आरोपी आहेत, आरोपींनी आपापले वकील सुद्धा बदललेले आहेत. तसंच बघा आता हे कडक बंदोबस्तामध्ये सगळं प्रकरण सुरू आहे. 8वा आरोपी काय सापडला नाही, 7 आरोपी ह्याच्यामध्ये अटक आहेत. तर जो वाल्मिक कराड होता, वाल्मिक कराड याच्यावर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. म्हणजे पोलिसांची जी कार्यपद्धती आहे, पोलिसांची जी तपासाची शैली आहे, तपासाची चक्र, आता नातेवाईकांना माहिती आहे म्हटल्यावर त्यांना सुद्धा ताब्यात घेऊन तपासणी करणं गरजेचं असते, परंतु पोलिस हे काय अशा गोष्टी काय करताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे या लोकांवरती जे गुन्हे दाखल झालेले होते बघा, ह्याच्यामध्ये आता विष्णू चाटे, सुदर्शन घोले, तर खंडणी प्रकरणी अन्य आरोपी म्हणजे वाल्मिक कराड, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घोले आणि सुधीर सांगळे अशी जे आरोपी आहेत, 7 आरोपी अटक केलेले आहेत, परंतु 8वा आरोपी मात्र ह्या प्रकरणामधला अद्याप अटक केलेला नाही. तर तो आरोपी लवकरात लवकर अटक करावी अशी ही मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे. आता हे प्रकरण बीड जिल्ह्यातलं हे जे हत्याकांड झालं यानं अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला होता. महाराष्ट्र ढवळून निघालाय. महाराष्ट्रामध्ये म्हणजे बीड जिल्हा म्हणजे गुन्हेगारीचा सर्वाधिक क्रम असलेला जिल्हा म्हणता येईल. परंतु बीड जिल्हाच नव्हे, ज्या ज्या तालुक्याला आमदार आहेत, राजकारणी आहेत, हे राजकारणी सगळे गुंडपुंड झालेले आहेत. स्वतः राजकारणीच नेताच गुंड आहे, त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत, गंभीर गुन्हे, तरी सुद्धा त्याच्यावरती काहीही कारवाई केली जात नाही. अगदी बिहारचा गृहमंत्री, त्याच्यावरती मर्डरच्या 3 केसेस आहेत, तरी सुद्धा अशी लोक राजकारणामध्ये लोक निवडून देतात आणि त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान सुद्धा मिळतं. या पोलिसांनी त्याला पकडू जेलमध्ये टाकलेला असतो, धोपटलेला असतो, त्याच पोलिसांना पुन्हा त्याला सल्यूट करावा लागतो. ह्याचं भयानक दुर्भाग्य आपल्या देशामध्ये सध्याचं सुरू आहे, असंच आपल्याला सध्या तरी दिसतंय मित्रांनो. लवकरात लवकर त्या कृष्णा आंधळेला अटक करावी पोलिसांनी, तरच कायदा सुव्यवस्था आहे का नाही, टिकेल का नाही, लोकांच्या मनामध्ये काहीतरी आता त्या केसचा निकाल लागेल जर अटक केली तर. आता मूळच आरोपी नाही म्हणल्यावरती इतर आरोपी आरोपी अटक करून कोर्ट सुद्धा ह्याच्यात काय निकाल देतंय ते सुद्धा बघणं महत्वाचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.